बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका डॉक्टर मीना सुर्वे लिखित कादंबरी ठिगळ, प्रकरण 5. आता दिवा लागणीची वेळ झाली होती. दिवाबत्ती करून लक्ष्मी पारूला स्वयंपाकाला मदत करीत होती. पारे, जरा चहा टाक, असा श्रीपतीनं हुकूम सोडला. पारीनं श्रीपतीशी आबोला धरला होता. तिने चहा केला आणि लक्ष्मीच्या हातात देऊन म्हटली, लक्षे, ह्यो चहा तुझ्या बाला दे जा, वंगान घालून गारटला असेल. लक्ष्मीनं पारीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. तिनं चहा घेतला आणि श्रीपतीला दिला. चहा घेऊन तो लक्ष्मीला म्हटला, पोरी, उद्या येरवाळे आपण दोघं बायजाकडे जायचं आहे. तेव्हा पहाटेला उठ आणि आवर तुझं. लक्ष्मीनं पारीकडे पाहिलं तर तिची तळपायाची आग मस्तकाला गेली होती. पारीनं श्रीपतीची आबोला धरल्यानं गुमान उठली आणि परसदारला गेली. आता आपण काय बोललो तर श्रीपती चाबकानं फोडल हे तिनं जाणलं होतं, म्हणून तिची दातखिळीच बसली होती. रात्री पारू, श्रीपती आणि लक्ष्मी सोबत जेवायला बसली नाहीत. बाप लेकं जेवले. जेवतानाच उदयच्या जाण्यासंदर्भात दोघांचं बोलणं झालं. पोरी, तू काय पारीकडे लक्ष देऊ नगस. तुझं तू सकाळी येरवाळे आवर, तांबडं फुटलाच निघूया, असं श्रीपतीनं लेकीला सांगितलं आणि उठून बाहेर पारावर बसायला गेला. लक्ष्मी आता चवताळलेल्या वाघिणीच्या तावडीत सापडली होती. लक्ष्मीनं भीत भीत जेवणाची भांडी गोळा केली आणि साळुता घेऊन खरकट लुटू लागली. एवढ्यात परसदारातनं पारू आत आली. श्रीपती घरात नाही आहे बघून तिनं स्वतःलाच हाणून बडवून घेतलं. लक्ष्मीनं पारला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती लक्ष्मीलाच वाईट वंगाळ बोलली. मोगमातच पारीनं श्रीपतीला पण 4 शिव्या हसडल्या, न जेवता झोपली. लक्ष्मीनं घर आवरलं आणि पुढच्या अंगणात श्रीपती येण्याची वाट बघत बसली, कारण तिला पारूनं घातलेला राडा बाला सांगायचा होता. श्रीपती आला. लक्ष्मीला एकलीलाच दारात बघून घरात काहीतरी झालं याचा अंदाज त्याला आला. काय ग पोरी, एकलीच का बसल्यास? लक्ष्मीला श्रीपतीने विचारलं. असं विचारल्या मघापासून डोळ्यात डांबून ठेवली आसवं पाटाचा बांध फोडावा आणि पाणी ओसंडून व्हावं तसं लक्ष्मीच्या गालावरनं ओघळू लागली. काय झालं लक्षे? असं म्हणून बानं लक्ष्मीला जवळ घेतलं. तिचं डोळं पुसलं आणि म्हटलं, लक्षे, तिच्याकडे ध्यान देऊ नगस. माझ्या बहिणीचं नाव काढलं का पारीच्या पोटात तिडी कुटत्या, ठाव आहे मला. उद्या तू माझ्याबरोबर आल्यावर ती काय म्हणाल ह्याचा विचार करू नगस. वाघ म्हटलं तरी खाणार आणि वाघोबा म्हटलं तरी खाणार. अवलादच तसली आहे तिची. प्रभा, ती माझ्या संग बोलायला बंद कराल. अगं पोरी, ती नाही बोलू दे, मी आहे की तुला. का काळजी करतीस? लक्ष्मी होय म्हटली खरी, पण तिच्या मनात पारूचं भ्याट ठासून भरलं होतं. आईच्या परवानगीशिवाय जाणं म्हणजे पारीशी वैर घेण्यासारखं होतं. निदान जाताना तरी आईला सांगून जायला पाहिजे असं तिला वाटत होतं. लक्ष्मी कसल्या तरी विचारात आहे हे श्रीपतीनं जाणलं. तिला म्हणाला, लक्षे, लई विचार करू नकस. माझ्या आणि पारीच्या भांडणात तुझ्या मनाची घालमेल होती. माझ्या ध्यानात येतंय समज. बायजा माझी एकुलती एक भन आहे. नाचार संसार आहे तिचा. माझ्याशिवाय कुणाचा आधार आहे तिला? सांग की. तिच्या वंगाळ येळ आली. येळच हाय, जाईल की निघून. तिचं बी दिस पालटतील की. पण तवर तिच्या या वंगाळ दिसात आपल्यालाच मदत करायला पाहिजे पोरी. जा, जाऊन झोप. उद्या येरवाळी उठायला पाहिजे. आपल्यासनी लवकर जायचं आहे. असं म्हणून किसनाला घेतलेल्या खाऊची पिशवी श्रीपतीने लक्ष्मीच्या हातात दिली. लक्ष्मीने पिशवी दास्ताने ठेवली आणि बिछाण्यावर आडवी झाली. पण तिला रात्रभर झोप लागली नाही.
आईचं आणि बाचं झालेलं भांडण तिच्या लक्षातून जाता जात नव्हतं. आणि जर मी बापबरोबर आत्तीकडे गेलो तर आई माझ्याबरोबर अबोला धरल असं लक्ष्मीला सारखं वाटत होतं. तिला काय करावं काही सुचत नव्हतं. रात्रभर या कुशीवरनं त्या कुशीवर लक्ष्मीची उलाढाल चालली होती. वेळ कुणासाठी थांबत नसते. रात्रीचा प्रहर उलटला, कोंबडा आरवला आणि पहाटेची चाहूल धरतीला लागली. श्रीपती लागलीच उठला. लक्षे लक्षे म्हणून त्यानं आवाज दिला. भा म्या जागीच आहे. उठ पोरी, लवकर आवर. तांबडं फुटायच्या आत बैलगाडी झोपाय पाहिजे, नाहीतर उन्हाचा रख होईल. वय वय आवरतोच लगेच. घटकाभरातच लक्ष्मीने स्वतःचं आवरलं. श्रीपतीनं तोवर अर्ध ठिक्क झुंधळं, पायली 2 पायली गहू, तांदूळ, शेरभर हरभरा असं काय बाई राशन नेऊन बैलगाडीत भरलं. किसनाच्या जनावरासकट श्रीपतीनं वैरण बैलगाडीत भरली. पारूच्या नकळत होता तेवढा पैका बंडीच्या खिशात सरकवला आणि बैल आणायला छपरात गेला. छपराकडला दगडाच्या चुलीवर पारून आंघोळीसाठी पाणी तापवायला ठेवलं होतं आणि तिथंच जाळ घालत पारी बसली होती. तिच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता. तिनं श्रीपतीला बघितल्या बघितल्या डोक्यावरचा पदर बळत सावरत कर्रकन मुरका मारला. त्यात भर लक्ष्मीनं घातली. लक्ष्मी पारूला जातो म्हणून सांगायला आलती. तिनं लक्ष्मीकडे बघून न बघितल्यासारखंच केलं. तरी लक्ष्मी पारूला म्हणाली, आई म्या जाऊन येते. तसा पारूचा राग अनावर झाला. मागं वळून लक्ष्मीला म्हटली, लक्षे तुझ्या बाबरोबर तू बी आता लई शहाणी झाली आहेस. तुला आता पक फुटल्यात. जा 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 कुठे बी. मी कोण आहे तुझी? मला जातो म्हणून सांगते असती. आईचं बोलणं ऐकून लक्ष्मीला रडू कोसळलं. तिला आईचं ऐकायचं का बाचं हेच कळेना. बिचाराला इकडं आड आणि तिकडं विहीर असं झालं होतं. एवढ्यात श्रीपती आला आणि म्हणाला, लक्षे चल, उशीर होतोय, चल. श्रीपतीनं लक्ष्मीचा हात धरला आणि तिला सोबत घेऊन बैलगाडीजवळ आला. लक्ष्मी जड अंतकरणानं गाडीत चढली. श्रीपतीनं बैलासनी इशारा दिला आणि बैल चालू लागले. बैलगाडी हल्ल्याले बघून पारूनं स्वतःला पुन्हा हाणून बडवून घेतलं. सारी गल्ली दारात जमली. पारी श्रीपतीला आणि लक्ष्मीला नग नग ते वाईट वंगाळ बोलली. आता येऊ दे परत बाप लेकीला, माझा इंगास दाखवतो दोघासनी. असं म्हणून पारी हुंदक्यानं दाटली. गल्लीतल्या बायांनी पारीची समजूत घातली, पण समजून घेईल ती पारी कसली. इकडे किसना घरात एकटाच होता. जनावरं, घर आणि त्याच्या मनावरचं ओझं एकटाच सांभाळत होता. शेजा पाजारी जनावरांनी वैरण आणि किसनाला जेवण देत होते. त्याच्यावरच किसनाचा दिवस वसरत होता. किसनाला आई आणि बाची काळजी वाटत होती. एकट्याला घर खायला उठत होतं. मामानं लवकर यायला पाहिजे असं त्याला मनोमन वाटत होतं. आज त्याची इच्छा पूर्ण होणार होती, पण हे त्याला ठाऊकच नव्हतं. खरंच जीवनात अचानक मिळाला सुखद धक्का अतुलनीय आणि रोमांचक असतो. 12च्या टिपणाला 1-2 प्रहर बाकी होते. किसना जनावरांनी चारा पाणी करीत होता. एवढ्यात दारात बैलांच्या घुंगरांचा आवाज आला. मामा आलं वाटतं, असं किसना स्वगत म्हणत पुढच्या दाराला पळतच आला. पाहतो तर काय, खरंच मामा आला होता. त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. किसनाचं कुठंतरी लपून बसलं हसू मामाला पाहून आसूच्या रूपानं त्याच्या चेहऱ्यावर उमटलं होतं. मामा गाडीतनं खाली उतरला आणि किसनाला मिठीत घेऊन स्वतःच्या आणि किसनाच्या आसवानं त्यानं वाट मोकळी करून दिली. मामाच्या उबदार मिठीत झालेले सर्व श्रम आणि काही काळ वाट्याला आलेलं एकाकीपण किसना क्षणार्धात विसरला. मामा भाच्याची गळा भेट लक्ष्मी बैलगाडीतच बसून बघत होती. त्यांच्या भेटीनं लक्ष्मीचंही डोळं पाण्यावलं. परकरच्या शेवटानं तिनं डोळं पुसलं. श्रीपतीनं लक्ष्मीला हळी दिली. लक्षे पोरी उतर की गाडीतनं खाली, ये घरात ये वाळे. लक्ष्मी गाडीतनं खाली उतरली. एका हातात कापडाची पिशवी आणि एका हातात किसनाला आणल्याने खाऊची पिशवी घेऊन ती घरात आली. लक्ष्मी गव्हाळ रंगाची, हासरी आणि चुणचुणीत होती. किसनानं लक्ष्मीला बऱ्याच दिवसांनी पाहिलं होतं.
मामीच्या तापट स्वभावामुळे तो फारसं मामाच्या गावाला जात नव्हता. किसनानं लक्ष्मीला पाहून स्मित हास्य केलं. लक्ष्मीच्या हातातल्या पिशव्या त्यानं काढून ठेवल्या आणि दास्ताने ठेवल्या. किसनानं 2 पाण्याचं तांबं भरून आणलं आणि मामाच्या हातात देत म्हटला, दोघं बी पायावर पाणी घ्या, तवर मी चहा टाकतो. तसं लक्ष्मीनं बाकडं बघितलं. अरे किसना, तू कशा पायी चहा टाकतोस? लक्ष्मी करत्या की चहा, श्रीपती म्हणाला. वय वय, मी चहा टाकतो समद्यासने. असं म्हणून लक्ष्मीनं बाच्या हातातला एक पाण्याचा तांब्या घेतला. बाहेर जाऊन पायावर पाणी घेतलं आणि सरळ चुलीजवळ गेली. चूल पेटवण्यासाठी ती साहित्याची शोधाशोध करू लागली. पोरीला घर नवं आहे, तिला लगेच सामान घावणार नाही असं श्रीपतीला वाटत होतं. तवर लक्ष्मी बाहेर आली आणि श्रीपतीला म्हणाली, बा, काड्याची पेटी आणि चहाचं सामान मला घावना झालंय. किसना, अरे आज जाऊन लक्ष्मीला चहाचं सामान दे, तवर मी गाडी खाली करतो. वय, देतो मामा, असं म्हणून किसना आत गेला. लक्ष्मीच्या चेहऱ्याकडे न पाहता गुमान लक्ष्मी पुढे काडी पेटी आणि चहाचं सगळं साहित्य ठेवलं. लक्ष्मीनं चूल पेटवली आणि चहा ठेवला. लक्ष्मी किसनाला आवजावं करीत होती. पूर्वीच्या काळी आत्तीच्या पुराणा भलताच मान असायचा. लक्ष्मी दबकतच किसनाला म्हटली, अव, चहा शिजलाय, दूध कुठं आहे? किसनाने शिक्क्याच्या दिशेनं बोट केलं. लक्ष्मीला दुधाचा पत्ता लागला. तिनं चहात दूध घातलं. बाला आणि किसनाला चहा पिण्यासाठी बोलावलं. तवर श्रीपतीनं बैल दावणीला बांधली आणि गाडीतलं समद सामान सोप्यात आणून रचलं. मामा, कशाला रे एवढं आणलंस? किसना म्हटला. अरे पोरा, बायजा आणि दाजी घरला कवा परत येत्याल ते काय सांगता येत नाही. मग तुझा हाल नग म्हणून आणलंय समद जरा जरा. चल चल चहा घेऊ. असं म्हणून मामानं भाच्याच्या खांद्यावर हात टाकला आणि दोघं चहा पिण्यासाठी आत आली. खरंच मामा भाच्याचं नातंच काही वेगळं असतं. लक्षे, किसनाला आणलेलं खायला दे, चहा संग खाईल पोर, श्रीपती म्हणाला. लक्ष्मीनं खाऊची पिशवी आणि चहा किसनासमोर ठेवला. किसना मनातून आनंदला होता, कारण आज खूप दिवसांनी त्याला आयता चहा व त्यासंग पाव पण खायला मिळाला होता. लक्ष्मीनं श्रीपतीलाही चहा दिला. श्रीपती लक्ष्मीला म्हणाला, लक्षे, तुला बी घे चहा, त्यातलं खायला बी खा. लक्ष्मी व्हय म्हणाली. किसनानं खाऊची पिशवी लक्ष्मीकडे सरकवली. लक्ष्मीला खूप भूक लागली होती. तिनं चहाबरोबर पाव खाल्ला आणि बाला म्हटली, तुम्ही घटकाभर विश्रांती घ्या, तवर म्या जेवणाचं बघती. श्रीपती ठीक आहे म्हटला आणि लक्ष्मीला समद स्वयंपाकाचं सामान दे अशी सूचना किसनाला देऊन तो पाठीमागच्या छपरात जनावरांनी चारा पाणी करायला गेला. किसना आणि लक्ष्मी एकमेकासंग फार बोलत नव्हती. तरी पण किसनानं तिची नजर चुकवत चुकवत स्वयंपाकाचं समद साहित्य कुठं कुठं आहे ते लक्ष्मीला सांगितलं आणि मागल्या दाराला मामाकडे गेला. लक्ष्मी सुगरण होती. तासाभरातच तिनं समदा स्वयंपाक बनवला. घरात मध्ये आधी पडलेलं सामान नीट लावलं. समद घर या कडसनं त्या कडेपर्यंत लोटून काढलं आणि त्या आरशागत चकचकीत बनवलं. खरंच घरात बाई माणूस असलं तरच घराला घर पण येत असतंय. लक्ष्मी श्रीपतीला आणि किसनाला जेवाय बोलवायला छपराकडे गेली. ती श्रीपतीला म्हणाली, बा, चला जेवाय, जेवण तयार आहे. वय पोरी, चल रे किसना, घास घास खाऊन घेऊया. असं म्हणून तिघं घराकडे वळली. तोच लक्ष्मीला शेजारच्या तुळजानं हटकलं. अगं लक्ष्ये, कवा आल्यास ग? सकाळी आली आत्ती. अगं सुनबाई आहेस तू आमची, म्हणून तुझे हाल हवाल विचाराय पाहिजे बाई. किसना, बायकोला आधीच नांदा आणलास वर? हसत हसत तुळजा म्हणाली. किसना काहीच न बोलता घरात पळाला. त्याच्या पाठोपाठ लक्ष्मीही गेली. श्रीपती तुळजाला म्हणाला, अक्का, अगं आपण ठरवून काय होतंय बाई?
त्यांच्या नशिबात काय असेल ते होईल. शेवटी तिळा तांदळाच्या गाठी. होय रे दादा, मी चेष्टा केली पोरांची. असू दे असू दे असं म्हणून श्रीपती घरात गेला. तुळजाच्या बोलण्याला किसना आणि लक्ष्मी अधिकच अबोल झाली. लक्ष्मीनं दोघांनी पानं केली. श्रीपती आणि किसना जेवाय बसली. पोरी, तू पण घे की जेवाय आमच्या संग. श्रीपती म्हणाला, नग बा, मी घेतो मागणं, तुम्ही जेवा. श्रीपती आणि किसना यथेच्छ जेवले. न राहून किसना म्हणाला, मामा, जेवण लय भारी झालंय. होय होय, माझी पोर लई सुगरण आहे बघ. तिच्या हातात अन्नपूर्णाच आहे. किसना, मला सांगतोय असं लय भारी जेवण झालंय म्हणून. ते काय मी केलंय बाई? जिनं केलंय तिला सांग की. किसनानं नुसतंच लक्ष्मीकडे पाहिलं. तो काहीच बोलला नाही, पण त्याच्या नजरेतनं त्याच्या भावना लक्ष्मीपर्यंत पोचल्या होत्या. जेवण झाल्यावर किसना व श्रीपती बाहेरच्या पडवीत बोलत बसले. किसनानं बाच्या बाबत घडला प्रसंग श्रीपतीला यथासांग सांगितला. श्रीपतीला ऐकून खूप वाईट वाटलं. त्याचं डोळं पाण्यावलं. श्रीपतीने किसनाला जवळ घेतला. किसना, पोरा, तू काय बी काळजी करू नकास. आपलं दैव बलवत तर म्हणूनच दाजी बचावलं आहे. ती बायजाचं कुक्कूच बळकट म्हणायचं. असं म्हणून श्रीपतीनं किसनाच्या चेहऱ्यावरनं हात फिरवला. किसना पण भाऊक झाला. तो श्रीपतीला म्हणाला, मामा, मला आईबाची लई आठवण येते बघ. माझा आई पत्तूर, तू माझ्याजवळ राहतोस काय? असं म्हणून किसना ओक्सा बोक्षी रडू लागला. श्रीपतीनं किसनाला जवळ घेतलं. लक्ष्मी मजघराच्या दरवाजाच्या आडनं समद बघत होती. किसनाचा रडवेला चेहरा पाहून तीही रडवेली झाली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.